नमस्कार. रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते. गणेशोत्सव सुरू झाला की बाप्पांच्या आवडीचा पदार्थ मोदक घरोघरी केले जातात. मोदक बऱ्याच प्रकारचे असतात. तांदळाच्या पिठाचे मोदक, गव्हाच्या पिठाचे मोदक, खव्याचे मोदक असे अनेक प्रकारचे मोदक केले जातात. आज आपण खवा न वापरता खव्याच्या चवीचे मोदक घरच्या घरी बनवणार आहोत. करायलाही अगदी सोपे असे हे मोदक असतात. अगदी कमी साहित्यामध्ये हे मोदक तयार होतात आणि दिसायलाही अगदी विकतच्या मोदकासारखेच दिसतात. चला तर मग मोदकासाठी लागणारे साहित्य पाहूया. मिल्क पावडर 2 कप, पिठी साखर अर्धा कप, दूध अर्धा कप, साजूक तूप 3 ते 4 चमचे, सजावटीसाठी केशर काड्या. गॅसवर कढई ठेवायची. कढई गरम झाली की त्यात अर्धा कप दूध टाकायचे. दुधामध्ये 3 ते 4 चमचे साजूक तूप टाकायचे. दुधामध्ये मिक्स करायचे. दूध व तूप छान मिक्स झाले की त्यात मिल्क पावडर टाकायचे. दुधामध्ये छान मिक्स करायची. गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या. मिल्क पावडरचा गोळा बनायला लागला की त्यात पिठी साखर टाकायची. मी येथे 200 ग्राम मिल्क पावडरसाठी 80 ग्रॅम पिठी साखर टाकली आहे, कारण मिल्क पावडरही थोडी गोड असते. तुम्हाला मोदक जास्त गोड पाहिजे असतील तर तुम्ही 100 ग्रॅम पिठी साखरही टाकू शकता. पिठी साखरही यामध्ये वितळून घ्यायची. पिठी साखर जशी वितळेल तसे मिश्रण थोडे पातळ होते. हे मिश्रण परत घट्ट होईपर्यंत हलवत राहायचे. गोळा तयार व्हायला लागला की गॅस बंद करायचा. मिश्रण एका पसरट भांड्यात काढून थंड व्हायला ठेवायचे, म्हणजे पटकन थंड होते. मोदकाचे मिश्रण पूर्ण थंड झाले की त्याचा असा गोळा करून घ्यायचा. बाजारामध्ये अशी मोदक पात्राची पट्टी मिळते. तिला तूप लावून घ्यायचे. प्रत्येक मोदकाच्या साच्यामध्ये केशराची एक काडी ठेवायची. त्यावर हे मिल्क पावडरचे थोडे थोडे मिश्रण ठेवून हाताने दाबून घ्यायचे, म्हणजे केशर हलणार नाही. त्यानंतर मोदक पात्र बंद करायचे व हाताने थोडे थोडे मिश्रण घेऊन घट्ट दाबून भरायचे, म्हणजे मोदकाला छान आकार येतो. जास्तीचे मिश्रण काढून टाकायचे. मोदक पात्र उघडायचे. एक एक मोदक अलगद खालच्या बाजूने हात लावून बाहेर काढायचा. तुम्ही पाहू शकता किती सुरेख मोदक तयार झालेत ते. राहिलेले मोदकही याच पद्धतीने तयार करायचे.
दूध न आटवता खवा न वापरताही खव्याच्या चवीचे झटपट असे हे मोदक तयार होतात. न चुकता कुणीही करू शकेल असे हे मोदक तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.